लोकांमध्ये कर्ज घेण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत चाललाय। त्यामुळे देशामध्ये कर्ज घेणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसतेय। नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार लोकांनी कर्ज घेण्याचा विक्रम केलाय। झटपट कर्जाची सुविधा भारतीयांना कर्जबाजारी बनवतेय। पाहूया हा रिपोर्ट। लोकांमध्ये कर्ज घेण्याचा ट्रेंड सध्या झपाट्याने वाढतोय। त्यामुळेच देशात कर्ज घेणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसते। रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार जुलैमध्ये वैयक्तिक कर्जामध्ये 14.4% वाढ झाली आहे। यासह कर्जाची रक्कम 55.3 लाख कोटींवर येऊन पोहोचली आहे। यामध्ये लोकांनी क्रेडिट कार्ड आणि सोन्याच्या माध्यमातून सर्वाधिक कर्ज घेतल्याचं समोर आलंय। सोन्यावर सर्वाधिक 39% कर्ज घेतलं गेलंय। अहवालानुसार कृषी आणि संलग्न क्षेत्रातील थकीत कर्जांमध्ये 18.1% वाढ दिसून आली आहे, जी एकूण कर्ज 21.6 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे। क्रेडिट कार्डची थकबाकी वार्षिक 22% वाढून 2.8 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे। तर शेतकऱ्यांवरील कर्जाचं ओझं 21,60,000 कोटींवर येऊन पोहोचलंय। अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार होम लोनची मागणी सर्वात कमी असल्याचं आकडेवारीतून दिसून येतं। तरीही एकूण गृहकर्जाचा आकडा आता 28 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलाय। एकूणच झटपट कर्जाची सुविधा भारतीयांना कर्जबाजारी बनवतेय असं चित्र यातून दिसतंय। गौरी सारंग, पुढारी न्यूज।